हॅलो, हाय. आज आम्ही आलो आहोत तपोवनमध्ये. तपोवनला रामाचा स्टॅच्यू पाहायला. आणि रामाच्या स्टॅच्यूच्या समोरच नदी, गोदावरी नदी आहे. म्हणजे गोदावरी नदीच्या काठावरच तो स्टॅच्यू आहे रामाचा. तर आज तिथे आलेलो आहेत. हे पहा खाली नदीच्या पात्रात आलो आहोत आम्ही. आणि इथेच संगम आहे, त्रिवेणी संगम. त्यालाच कपिला संगम असंही म्हणतात, कारण कपिला नदी गोदावरी नदीला येऊन मिळते आणि इथं त्रिवेणी संगम तयार होतो. आणि या नदीमध्ये खूप मोठा खडक आहे, पूर्ण खडकाची आहे. कुठे वाळू दिसत नाही किंवा काय दिसत नाही, पूर्ण दगड खडक असंच आहे. पलीकडच्या साईडला हे पुढं दिसते तिथं काम चालू आहे एकदम. त्या ठिकाणीच फक्त माती वगैरे काय काय चालू, म्हणजे काम चालू असल्यामुळे दिसते ते माती वगैरे. नंतर अलीकडच्या साईडला पूर्ण दगड आहे, मोठे मोठे दगड आहे, खडक आहे. आणि त्याच्या साईडलाच हे बसायला पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत, असं आहे. काय होतंय नेमकं? मंदिरात पण जायचं असतं, पाया पडायचं असतं. रामाचं मंदिर आहे छान उलट. कुठं? त्या गार्डन मध्ये नवीन झालेलं. तिथं पण आहे ना, किती छान लॉन आणि ती. नाही, चल तिथं जाऊ आता. कुठं? ते मंदिराच्या तिथं नाही, तिथे काही खेळण्यासाठी नाही. तिथे बघ किती मस्त किती होतं. छान वातावरण वाटतंय बघ ना. उलट बघ किती लोक बसलेत तिथे. कुठं? हे बघ ना तिथं बसलेले. ते काय उगाच बसलेत का? हा, हे बघा रामाचा स्टॅच्यू खूप मोठा आहे. दिसते अशी फोटोमध्ये छोटी जरा, पण खूप प्रत्यक्ष खूप मोठी आहे. आणि आम्ही आलो त्यावेळेला तिथं एक आरतीचा जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस देव लोक उजागर, रामदूते तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगे, सुमत निवार सुमत के संगे, कंचन वरण विराज सुवेशा, कानन कुंडाज करवे को आतुर, प्रभु चरित्र सुनवे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र जी के काज सवारे, लाए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरष उर लाए, रघुपति के देव बहुत बड़ाई, तुम मंत्री अवर दई संभाई, सास बदन तुम्हारो यश गावे, कपि गए श्री बन कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित ईसा, यम कुबेर दिगपाल जहाँ दे, करुणो विद कई सके कहाँ दे, मंदिरे यतो यतः समीहते, तदोर्हो अभयं कुरु सन्नः, कुरु भुजाभ्यो भयन्नः, तासुभ्यः शान्ति 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 सुशान्तिरोधो, सर्वारिष्ट सकलपुत्रौ शान्तिरस्तु। देवता नमस्कार। सभी लोग हाथ जोड़ेंगे, प्रभु श्री रामचंद्र जी को 11 बार नमस्कार करिए। श्रीमन्महागणाधिकर देवताभ्यो एतद्व्यवधान्ति, गोदावरी प्रभु श्री रामचंद्र देवताभ्यो नमो नमः। सभी लोग हाथ जोड़ेंगे, अपने लिए अपने परिवार के लिए प्रभु श्री रामचंद्र जी से हाथ जोड़ के प्रार्थना करिए। सभी लोग बोलेंगे ओम पुण्यम पुण्याः दीर्घ आयु रस्तो अस्तो इति भवन्तः ब्रुवन्तो मास्तु पुण्यं पुण्याः दीर्घमायुरस्तो निर्विघ्नमस्तु।
हाथ जोड़ेंगे, भगवान गणेश जी की वंदना करिए, प्रार्थना करिए। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रार्थना पूर्वक नमस्कारों। अभी यहाँ पर आरती का संकल्प होगा। संकल्प आ जाए तो सीधा हम कोई भी पूजा पाठ जब तक व्रत आरती इत्यादि करते हैं, अगर संकल्प नहीं करते तो हमें फल की प्राप्ति नहीं होगी। इसलिए आप एक संकल्प करना है। संकल्प का विधान है, हाथ में फूल लेना है, जल लेना है, हाथ में तो दक्षिणा रखना है, नीचे थाली में फूल है। सभी लोग राइट हैंड में एक एक फूल लीजिए, हाथ में जल लीजिए, यथाशक्ति हाथ में कोई दक्षिणा रखिए। संकल्पम कुर्यात्। ओम विष्णु दावारो नक्षत्रम विष्णुरेवच। आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही वरती गेलो, पादुकांच्या दर्शन घेतले, थोडंसं सानवी पण खेळली, ते तेवढ्या मारल्या त्याने, आणि थोडेसे फोटो वगैरे काढले, थोडंसं फिरलो. त्या भोवताली पाण्याचे कारंजे वगैरे लावले होते, खूप छान वाटत होतं वातावरण. तिथे फिरलो आणि थोडेसे फोटो वगैरे काढून खाली आलो. अशा प्रकारे दर्शन घेतलं, सगळं झालं. आता घरी जातो आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.